नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यतः व्हिडिओचा जो विषय आहे तो सांगण्यापूर्वी माझा एक अनुभव नक्कीच सांगेन आणि त्या अनुभवातून तुमच्या लक्षात येईल मला व्हिडिओत काय सांगायचं आहे ते. मी एका सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवरील एका समूहाचा ॲडमिन आहे आणि ही गोष्ट आहे आघाडी सरकारच्या काळातली, म्हणजे ज्यावेळेस अनैसर्गिक सरकार बनलं होतं आघाडीचं त्या काळातली गोष्ट सांगतोय मी, 2019 ते त्यानंतरची. तर त्यावेळेस असं झालं की आता मी तिथे ग्रुप ॲडमिन असल्याने अनेकदा माझी जबाबदारी असते ग्रुपमध्ये पडलेल्या पोस्टबद्दल आणि काही वेळा नजर चुकीने काही पोस्ट अशा असतात ज्या विरोधी पक्षाला म्हणजे त्यावेळेच्या सरकारला आक्षेपार्ह वाटू शकतात. काही सदस्यांनी सभासदांनी केलेल्या पोस्ट. मला एक दिवशी अचानक मुंबईहून फोन आला, नागपूरमध्ये आहे, मुंबईहून फोन आला ठाणेहून, आणि त्या फोनवर एक पोलीस अधिकारी बोलत होता. त्यांनी मला सांगितलं की आपण अशा अशा ग्रुपचे ॲडमिन आहात असे समजले आणि आपल्या समूहामध्ये आक्षेपार्ह लिखाण केले जाते आहे, याबद्दल आपणाला इकडे मुंबईत भेटायला यावं लागेल आणि आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. मी त्यांना सांगितलं की मी एकटा ॲडमिन नाही आहे, आम्ही 3-4 लोक मिळून ॲडमिन आहोत आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जर अशी जबाबदारी असेल तर मी इतर ॲडमिनशी बोलतो आणि संबंधित विषय नेमका कुठल्या पोस्टमुळे सुरू झाला त्याबाबत माहिती घेतो. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा फोन आला की आपण चौकशीला बोलवले असताना आला नाही. मग त्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं की आमची जबाबदारी नसते आणि याच्यापुढे मी आता ती जबाबदारी घेईन, मी कडक करीन जरा समूहातल्या पोस्टबाबत माझं जे धोरण आहे आणि आक्षेपार्ह लिखाण असं येऊ देणार नाही असं सांगून तो विषय मिटला. त्यामुळे मला कळलं की आघाडी सरकारच्या काळामध्ये IT सेल कार्यरत आहे आणि तो सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट पडता आहेत विरोधी पोस्ट, सरकार विरोधी पोस्ट, त्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्याबाबत वेळोवेळी कारवाई देखील होती आहे. चांगली गोष्ट आहे, प्रत्येक सरकारला हे गरजेचं असतंच. मी त्याबाबत आघाडी सरकारला दोष देणार नाही, कारण केवळ टीकात्मक लिखाण असेल तर मी समजू शकतो, पण काही वेळा मॉर्फ केलेले व्हिडिओ असतात, काही वेळा तद्दन खोटा असा व्हिडिओ बनवला असतो, काही वेळा फोटोशॉप केलेलं असतं, काही वेळा चुकीची माहिती किंवा चुकीचे आरोप केले जातात सोशल मीडियावरून. आणि इतकी जनता आहे महाराष्ट्रात, 12 कोटी, कोणाचं डोकं काय चालेल, सरकार बाबतीत काय काय वावड्या उठतील हे कोणाच्या हातात नाही. आणि अशावेळी वचक की जर मी खोटा आरोप करत असेल तर मला कायद्याला तोंड द्यावं लागेल, हा असायलाच हवा. अगदी बरोबर, मला मान्य आहे. आता प्रकरणाकडे येतो, ताज्या प्रकरणाकडे. ज्येष्ठ पत्रकार आणि यूट्यूबर भाऊ तोरसेकर वंदनीय आहेत सगळ्यांनाच आणि ते निरपेक्ष अशी पत्रकारिता करत असतात. त्यांनी नेहमीच सांगितलं आहे की माझे कुठल्याही राजकारण्यांशी काहीही संबंध नाहीत. कधी काळी भेटलो असेल समारंभात तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरून महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या IT सेलने, म्हणजे सोशल मीडिया मॅनेज करणारा IT सेल, त्यांनी नोटीस पाठवली कायदेशीर की खोटी माहिती व्हिडिओतून दिल्याबद्दल किंवा खोटा आरोप केल्याबद्दल त्यांना कायदेशीर अशी नोटीस पाठवली गेली. आणि मग महाराष्ट्रामध्ये जागृत जे नागरिक आहेत, जे जागृत यूट्यूबर आहेत, ॲनालायझरचे श्रीमान सुशील कुलकर्णी, सूर्यवंशी साहेब, आकार DJ9चे आणि अनेक लोक जे फेसबुकवर कार्यरत आहेत, सोशल मीडियावर कार्यरत आहेत, अशा अनेक लोकांनी याविरोधी आवाज उठवला. लक्षात आलं की ही नोटीस श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर आणि चेतन दीक्षित यांना भाजपच्या IT सेलतर्फे पाठवली गेली होती. महाराष्ट्र ज्यावेळी जागृत झाला, महाराष्ट्रातले जागरूक नागरिकांनी त्याविरुद्ध तक्रार नोंदवली, निषेध नोंदवला आणि मग चाव्या फिरल्या. कुठून कशा फिरल्या मला माहीत नाही, पण चाव्या फिरल्या. तो भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ काय होता ते मी सांगण्याची गरज नाही, बहुधा आपण बघितला असेल. त्यात त्यांनी केंद्राकडून जो निधी आला होता भारतीय जनता पार्टीकडे, त्या निधीपैकी काही निधी हा जे भारतीय जनता पार्टी टीका करतात अशाच यूट्यूबच्या पत्रकारांना पुरवला गेला. कदाचित त्यांचे जे प्रेक्षक असतील
त्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे त्यांनी मुलाखती घ्याव्यात त्या युट्यूबर्सनी आणि सकारात्मक बोलावं याच्याकरता असेल माहीत नाही. पण त्यांचा आरोप होता आणि श्वेता शालिनी या प्रमुख आहेत, या केंद्राकडून नेमल्या गेल्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या IT सेल प्रमुख असं म्हणूयात आपण, सोशल मीडिया मॅनेज करणाऱ्या. त्यांच्यावर हा अप्रत्यक्ष असा आरोप होताच किंवा प्रत्यक्षही म्हणूयात आपण. त्यांना ते खटकलं, तसा काही प्रकार नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी नंतर खेद देखील व्यक्त केलाय, माफी मागितली असंही म्हणूयात आणि ती नोटीस पुन्हा मागे घेतली. कारण जागरूक पत्रकारांनी, युट्यूबर्सनी ताबडतोब याविरोधी निषेध नोंदवला, व्हिडिओ बनवले, याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली आणि एक निषेधाचा सूर भारतीय जनता पार्टी विरोधी सगळीकडे उमटला. योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्य. आता भाऊ तोरसेकर हे उगाचच कल्पनेने कुठलाही व्हिडिओ बनवणार नाहीत हे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. त्यांच्याकडे निश्चित माहिती पोचली आहे. ती माहिती कोणी पोचवली, तो स्रोत काय आहे, ठीक आहे, याबाबत चौकशी होईल की नाही माहीत नाही. पण भाऊ तोरसेकर हे अंधारात आरोप करणार नाही आहेत, काहीतरी माहिती असेल. माझा प्रश्न असा आहे किंवा माझं म्हणणं असं आहे की त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडे IT सेल आहे आणि तो जागरूक आहे. तो फक्त जागरूक आपल्याच लोकांकरता हे देखील मला माहिती कळली. कारण नित्यनियमित संजय राऊत आहेत, सुषमा अंधारे आहेत, अनेक नावं आहेत. अगदी नावं घ्यायची म्हटली तर भरपूर आहेत, आपल्यालाही माहिती आहेत. नियमितपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात, नियमितपणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, प्रत्यक्ष पंतप्रधान मोदींवर आरोप करत असतात, टीका करत असतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांबाबत बोलतोय मी, केंद्राच्या नाही. तर महाराष्ट्रातले असे नेते नियमित आरोप करतात. सोशल मीडियावर अनेक युट्यूबर असतील, आहेतच, म्हणजे मी बघितलेत, नावं नाही घेणार त्यांची, जे देवेंद्र फडणवीस यांचे जे खोटे आरोप आहे त्यांच्यावर ती एक नॅरेटिव्ह बनवत असतात किंवा तो आरोप पसरवत असतात. आत्ताच अलीकडचं धंगेकर जे आहेत ते नियमितपणे बोलत असतात. संजय राऊत मगाशी म्हटलंच मी आहेतच, त्याच्यामध्ये रोहितदादा पवार पण आलेत. आता हे नियमित भारतीय जनता पार्टी किंवा युती सरकारच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर सातत्याने आरोप करत असतात आणि ते आरोप अनेक वेळा बिनबुडाचे असतात. त्यात त्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा प्रत्यक्ष काही संबंध नसतो. अशा वेळी हा भारतीय जनता पार्टीचा IT सेल कुठे असतो? माझा प्रश्न आहे की अशा लोकांवर कारवाई होते का? नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, त्यांना वाटेल त्या शब्दात संबोधणाऱ्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्यक्ष त्यांच्या शरीरमानावरून टीका करणाऱ्या, त्यांच्या पत्नीवर देखील अश्लाघ्य भाषेत टीका करणारे अनेक वीर आहेत. हे नियमित थोर लोकांचं नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांची नियमित नावं घेतात आणि अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये हे सोशल मीडियावर मजकूर लिहित असतात, आरोप करत असतात. माझं म्हणणं नाही की अशा लोकांना अटक करा, कारवाई करा, पण ते भारतीय जनता पार्टीच्या IT सेलला माहीत आहे का, मुख्यतः श्वेता शालिनी यांना, की केवळ त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप झाला म्हणून त्या जाग्या झाल्या? त्या जर भारतीय जनता पार्टीच्या IT सेलच्या प्रमुख असतील तर त्यांनी भारतीय जनता पार्टी संबंधित प्रत्येक बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. भाऊ तोरसेकर असतील, सुशील कुलकर्णी असतील, सूर्यवंशी असतील, अनेक जोगळेकर असतील, अनेक लोक आहेत, मी फार लहान आहे त्यांच्या मानाने. तर अशा सगळ्या लोकांवर लक्ष ठेवण्यापेक्षा इतर लोकही आहेत लक्ष ठेवण्यासारखे आणि लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी तुमचे समर्थक आहेत. समर्थकांच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत तुम्ही भेट घेऊन, व्यक्तिगत बोलून किंवा त्यांना व्यक्तिगत मुलाखत देऊन काय तो प्रकरणाचा, जी काही प्रकरणाची चुकीची बाजू आहे त्याबाबत शहानिशा करू शकल्या असत्या, माहिती घेऊ शकल्या असत्या आणि प्रकरण आपापसात मिटवू शकले असते. पण कायदेशीर नोटीस पाठवून भारतीय जनता पार्टी काय संदेश देऊ इच्छिते? IT सेल जागृत आहे हे जनतेला दाखवायचं आहे का? मग ते आपल्या समर्थकांनाच का दाखवत आहे? सगळ्यांना दाखवा. चूक ते चूक, बरोबर ते बरोबर. आणि अशा चुकीचे आरोप करणाऱ्या सगळ्याच लोकांवर भारतीय जनता पार्टीच्या IT सेलने, श्वेता शालिनीताई यांनी कारवाई करावी, नोटीस पाठवावी अशी माझी इच्छा आहे. मी जर चुकीचं बोलत असेल तर माझ्यावर देखील नोटीस यायला हरकत नाही. मी समर्थ आहे. जसे भाऊ तोरसेकरांनी सांगितलं की ते कुठल्या राजकीय नेत्याच्या ओळखीवर व्हिडिओ बनवत नाहीत किंवा त्यांना खूप मोठा पाठिंबा आहे म्हणून व्हिडिओ बनवत नाहीत, तर एक पत्रकार म्हणून त्यांना जे पटतं त्याबाबत ते बोलत असतात. आणि ते त्याबाबत जर कोणाला आक्षेप असेल तर भाऊ तोरसेकर यांनी व्हिडिओ बनवून सांगितलंय, त्यांनी माहिती दिलीच आहे सगळी. तर भारतीय जनता पार्टीचा IT सेल आहे, महाराष्ट्रात तो कार्यरत आहे
आणि तो जागृत आहे ही माझ्या माहितीत नव्याने पडलेली भर आहे. कारण मी नेहमी विचार करायचो की या लोकांवर कारवाई का होत नाही. ते तद्दन खोटे आरोप नियमित सकाळी उठल्या उठल्या करत असतात मीडियावर येऊन. यांच्याबाबत भाजपचा IT मीडिया असेल काय करतोय तर तो आहे हे तरी कळलं निदान. बघूयात आता. शालिनीताई श्वेता शालिनीताई जागृत झाले आहेत तर त्यांनी पुढे असं धोरण चालू ठेवलं तर बरं होईल. पण ते फक्त समर्थकांच्या बाबतीत नको. जे जे आरोप करतायत, खोटं बोलतायत, खोटे आरोप करतायत त्या सगळ्यांच्याच बाबतीत हे लागू व्हायला पाहिजे असं मला एक सर्वसामान्य माणूस म्हणून मनापासून वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओ.